लोकशाही व यशवंत विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 3 चे युवा उमेदवार प्रवीण प्रल्हाद पवार यांनी कराडच्या वाढीव भागासाठी तळमळीने अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. स्वखर्चाने रस्ता उपलब्ध करून देऊन लोकांना चिखलमुक्त केले. लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना लाभ, तसेच सार्वजनिक शौचालय असो अथवा शासकीय योजना असोत या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, तेही कोणतीही सत्ता नसताना. सर्वात जास्त टॅक्स भरणारा भाग पण मूलभूत सुविधांचा अभाव असणाऱ्या वाढीव भागाला त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. निवडून आल्यानंतर अधिक जोमाने आपण या भागाच्या विकासासाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी माय मराठी टीव्हीशी बोलताना दिली. तसेच लोकशाही आघाडीचे सुभाष काका पाटील व यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र सिंह यादव या दोघांचे त्यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आभार देखील मानले. प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवत आहात, तर आपलं पुढचं विजन काय असणार आहे? सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणूक लढवण्याचा मुख्य उद्देश हा आहे की हा प्रभाग सर्वसाधारणपणे 2.7 किलोमीटर प्रवर्गात आहे आणि ह्या प्रभागात आजपर्यंत जी काही कामं झालेली आहेत त्यात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ह्या प्रभागात फक्त एकच डांबरी रस्ता आहे, अन्यथा दुसरा डांबरी रस्ता कुठेही नाही. आणि जरी असला तर त्याची अवस्था पूर्णपणे बिकट आहे. म्हणजे सगळ्यात जास्त टॅक्स भरणारा हा प्रभाग आहे आणि सगळ्यात कमी सुखसुविधा ह्याच्यात आहे. तर माझी पहिल्यांदा हीच गोष्ट माझ्या डोक्यात राहील की लोकांना कमीत कमी मूलभूत गरजा तरी मिळाव्यात. म्हणजे चांगले रस्ते असतील, नळ पाणी योजना असेल किंवा ड्रेनेजची सोय असेल, ह्या जरी गोष्टी मिळाल्या आमच्या प्रभागातील लोकांना तरी आमच्यासाठी आम्ही समाधानकारक काम केलं असं म्हटलं तरी काही वगळं ठरलं जाणार नाही. कारण गेले 15 वर्ष झाले विकासाचं सुतक लागल्याचं ह्या प्रभागाकडे बघितलं जाते. ज्ञान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेदभाई नायकवडी यांनी तुम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? सर्वप्रथम ज्ञान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री जावेदभाई नायकवडी यांनी जो आम्हाला पाठिंबा दिला त्याचा आभार न मानता मी त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहणे हे पसंत करीन. कारण त्यांनी आजपर्यंतची आमच्या ह्या प्रभागातली जी अवहेलना झाली आणि ह्या सगळ्या गोष्टीत आम्हाला ज्या पद्धतीने ह्या प्रभागात लोकांना एक आदिवासी पाडा म्हणून बघितलं गेलंय, तर त्या ह्याच्या माध्यमातून आम्ही जी काही कामं केली असेल त्या आमच्या कामाकडे बघून त्यांनी जी आम्हाला पोचपावती दिली आम्हाला पाठिंबा देऊन, तर त्याच्या कायम मी ऋणात राहणं पसंत करेन.